नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत ना? तर 6 महिन्याच्या बाळाला आपण काय खायला द्यायला पाहिजे? आता आपल्या बाळाला 6 महिने झाले. आता आपण त्याला नेमकं काय चालू करावं? कसं चालू करावं? हा प्रत्येक पालकाला प्रश्न हा पडतोच. तसाच मलाही पडला होता आणि तो प्रश्न मी सॉल्व्ह केला आणि त्यावर तुमच्यासाठी सुद्धा उपाय घेऊन आलेली आहे. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याहून तुम्हाला आयडिया येईल की 6 महिन्याच्या बेबीला आपण नेमकं काय चालू करावं स्टार्टिंगला, कसल्या प्रकारचं खायला द्यावं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता. तर आपण स्टार्टिंगला त्याला साधं पाणी जे आपण पाणी पितो ते त्याला चालू करायचं. पाण्याचा प्रकार त्याला माहिती नसतो कसं प्यायचं हे. तर स्टार्टिंगला जेव्हा आपण त्याच्या तोंडामध्ये पाणी थोडं थोडं टाकण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो फुरक्या मारतो आणि पाणी पूर्णपणे बाहेर काढतो. तर स्टार्टिंगला ते 4-5 दिवस परेशान करतो बेबी आणि नंतर मग हळूहळू त्याला सवय लागली की तो घेतो पाणी बरोबर. झालं हे 5 ते 6 दिवसानंतर आपण साधं पाणी त्याला पचायला लागलं की त्यानंतर आपण चालू करायचं त्याला तूर डाळीचं पाणी, मूग डाळीचं पाणी आणि भाताचं शिजलेलं पाणी. तर तूर डाळीचं, मूग डाळीचं आणि भाताचं पाणी कसं द्यायचं? रेग्युलर आपण डाळ जशी शिजवतो तशी, पण त्यामध्ये मीठ तर आपण टाकत नाही. हळद आणि तेल टाकायचं नाही. नुसत्या पाण्यामध्ये डाळ टाकायची आणि गाळ शिजून घ्यायची. गाळ शिजल्यानंतर त्याच्या वरचं पाणी आपण काढायचं. आता तूर डाळीच्या पाण्याचं कसं असतं, नुसतं पाणीच काढायचं. त्यामध्ये एकही डाळीचा तुकडा किंवा डाळ येता कामा नये. कारण ती काही बेबींना तूर डाळीचं पाणी सहन होत नाही, काही बेबींना होतं. तर तूर डाळीचं फक्त पाणीच आपण बेबीला द्यायचं. पाणी काढून घ्यायचं, थंड होऊ द्यायचं आणि बाळाला चमच्याने भरवायचं. आता स्टार्टिंगला काय होईल, मी सांगितलं त्याप्रमाणे तो फुरक्या मारेल, कारण त्याचीही चव त्याला कधी माहिती नसती. तर 2 ते 3 दिवसानंतर तेही तो हळूहळू पिईल. आणि झालं आता तुरीची डाळ झाली. आता रोज तुरीच्या डाळीचंच पाणी द्यायचं नाही त्याला आपण काय करायचं, मूग डाळ जी आहे आपली बिना टकराची जी असते ती, सोला मूग डाळ भेटती पिवळ्या कलरची, ती मूग डाळ स्वच्छ धुवायची, कारण त्याला पावडर लावलेलं असतं. स्वच्छ धुवून ती शिजवायची. ती कुकरमध्ये न शिजवता आपण पातेल्यामध्ये कढईमध्ये शिजवायची, गाळ शिजवायची आणि मग त्याच्या वरचं पाणी काढायचं. आता मूग डाळीचं कसं, त्यामध्ये थोडीफार मूग डाळ आली तरी चालते. मूग डाळ बाळाला सहन होते. तर ते पण आपण पाणी काढायचं आणि बेबीला चमच्याने भरवायचं. झालं आता मूग डाळ, तूर डाळ. आता भाताचा प्रश्न. तर भातही आपण गाळ शिजवायचा आणि पाणी जास्त टाकायचं तांदूळ टाकताना आणि भात गाळ शिजल्यानंतर त्याच्याही वरचं पाणी आपण काढून बाळाला पिऊ घालायचं. निदान 15 दिवस तरी आपण बेबीला हे पाणीच अगोदर सजेस्ट करायचं. आणि 15 दिवसानंतर बेबी जर डाळीचं पाणी, हे साधं पाणी किंवा भाताचं पाणी सहन होत असेल, त्याला पचन होत असेल आणि त्या पाण्याने आपल्याला असं वाटतंय की आता बेबीचं पोट भरत नाही आहे, तर आपण काय करायचं, नाचणी आणायची. कुठल्याही दुकानामध्ये नाचणी भेटते. नाचणी आणायची, ती नाचणी स्वच्छ निवडून घ्यायची. त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्टमध्ये, तो माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही नक्की बघा. तर नाचणी आणायची, स्वच्छ अगोदर निवडून घ्यायची, परत ती स्वच्छ धुवायची आणि सुकवायची उन्हाला. ती भाजायची थोडीशी आणि त्यामध्ये काय करायचं, आपल्याला त्या मिक्सरमध्ये ती नाचणी आपल्याला बारीक पावडर बनवून घ्यायचं त्याचं. आणि नाचणी आपली चाळणी असते पिठाची किंवा पुरणाची चाळणी जी असते, तिने चाळून घ्यायचं चांगलं ते पीठ. एका डब्यामध्ये भरून ठेवायचं. नंतर एक वाटी घ्यायची, वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आपल्याला असं वाटतंय की जेवढं आपल्याला बाळाला लागेल मिश्रण तेवढंच तयार करायचं. पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये नाचणीचं जे पीठ आहे ते टाकायचं आणि चांगलं आपण जे बेसन हटतो ना त्या काडीने स्टीलच्या, ते जे असतं ना त्याने चांगलं फेटून घ्यायचं. फेटून घेऊन एका पातेल्यामध्ये ते टाकायचं. पातेल्यामध्ये म्हणा, कढईमध्ये म्हणा आणि मंद आचेवर तुम्ही गॅसवर चांगलं शिजून घ्यायचं. ते दुकानात नाचणी सत्व भेटतं, त्यामध्ये काय असतं, साखर मिक्स असते, मीठ मिक्स असतं. त्यामुळे ते नाचणी सत्व न आणता मी सांगितल्याप्रमाणे घरच्या घरीच नाचणी सत्व बनवून बाळाला खाऊ घाला. हे झालं 6 ते 7 म्हणजे एका महिन्यामध्ये हे आपण बाळाला एवढं देऊ शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त 7व्या महिन्यापासून पुढे आपण बेबीला काय द्यायला पाहिजे याचेही व्हिडिओ मी नवीन घेऊन येणार आहे. आणि मी अनुभव घेऊन मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर नक्कीच माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा
आणि हा माझा छोटासा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा. भेटूया पुढील अजून नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपल्या बेबीला सुद्धा छान ठेवा. चला तर मग बाय बाय.